त्याच्याकडून सगळं मिळेल तुम्हाला. आता मी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकवणार आहे. ओके, टेक्निकल अनालिसिस मधून आपण कसं एखादा स्टॉक निवडायला पाहिजे की जो आपल्याशी स्वतःहून बोलेल की मला इथं बाय करा किंवा मला इथं सेल करा. मग ते इक्विटी असेल, फ्युचर्स असेल, बँक निफ्टी निफ्टी असेल किंवा ऑप्शन असेल. चार्ट रीडिंग खूप महत्वाचं आहे, ते यायला पाहिजे. आता त्याच्यात तुम्हाला सांगतो सिंपल काय होतं नेमकं. तर आपण बघा, सपोज फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत. ओके, आपल्याला हिंदी, मराठी, इंग्लिश बऱ्यापैकी येते, मराठी जास्त चांगली येते. समजा आपण तमिळनाडूला गेलो आणि आपल्याला तमिळ येत नाही. तर तमिळनाडूला गेलो तर तिथले बोर्ड वाचणं आपल्यासाठी शक्य नाहीये, तिथल्या लोकांशी बोलणं शक्य नाहीये, म्हणजे तिथं जगणं थोडंसं आपल्याला अवघड होईल. तिथं जर का आपण जाऊन तमिळ शिकलो तर आपल्याला बोर्ड वाचून लोकांशी बोलून जगणं सोपं करता येईल. तसंच तुम्हाला शेअर मार्केटमधलं जर का चार्ट रिडिंग आलं तर ते चार्ट स्वतःहून तुम्हाला सांगतील की मी इथं बाईंगला आलेलो आहे, मी सेलिंगला आलेलो आहे, तुम्ही इथं एंट्री करू शकता, इथं एक्झिट करायला पाहिजे, हे क्लिअर कट दिसतं का. त्याची भाषा आहे आणि ती भाषा मी तुम्हाला आता शिकवणार आहे. टेक्निकल अनालिसिस लोक घाबरून जातात की खूप अवघड आहे किंवा किचकट आहे. शिकवण्यावरती डिपेंड करतं की तो अवघड आहे की किचकट आहे. आता मी तुम्हाला जे शिकवतोय टेक्निकल मधला एक भाग शिकवणार आहे जे एका मिनिटाच्या आत शिकव ना मी तुम्हाला. घड्याळ लावून एका मिनिटाच्या आत शिकवेन. जर तुमच्याकडे पेन पेपर असेल तर प्लीज मी जे सांगतो ते लिहून ड्रॉ करून घ्या. म्हणजे तुम्हाला मी जे ऍक्च्युअल चार्ट दाखवणार आहे नेटवरती जाऊन, ते तुम्हाला त्याच्यामध्ये ते बघून सहज त्याची उत्तरं देता येतील. ओके, जर पेन पेपर नसेल तर घेऊन टाका लगेच. मी तुम्हाला सांगतो काय आहे. सो सपोज तुम्हाला एखादा स्टॉक खरेदी करायचा किंवा बाय करायचंय. खरेदी करायचं असेल तर त्या स्टॉकमध्ये मागच्या काही दिवसांपासून त्याचे प्राइसेस खाली पडलेले पाहिजेत. मागच्या काही दिवसांमध्ये त्याचे प्राइसेस खाली यायला पाहिजेत. सपोज 500 रुपयाला आहे तो तिथून पडून 400 रुपयाला आलाय, खाली आला. तिथं रेड आणि ग्रीन कलरची कॅन्डल पाहिजे. जर तुम्हाला ही कॅन्डल कळत नसेल, नो प्रॉब्लेम, ठोकळे म्हणायला चालेल. कॅन्डल्स म्हणायला पाहिजे असं काहीच नाही. प्राइसेस खाली पडलेले पाहिजे मागच्या काही दिवसांमध्ये आणि लाल हिरवी कॅन्डल एंडला असेल तर तिथं आपण बाय करू शकतो, खरेदी करू शकतो. मग विकायचं कधी? जेव्हा प्राइसेस वरती गेले, मागच्या काही दिवसांमध्ये प्राइसेस वरती गेले आणि वरती तिथं हिरवी आणि लाल कॅन्डल आली की विकायचं. ओके, मी बघा तुम्हाला जे शिकवलं अर्धा मिनिटातच शिकवलं कदाचित. प्राइसेस खाली आले काही दिवसांमध्ये, लाल हिरवी कॅन्डल आली बाय, प्राइसेस वरती गेले हिरवी लाल कॅन्डल सेल. एवढंच लक्षात ठेवा. ओके, खरेदी करणे कधी करणे आणि विक्री कधी करणे एवढं मी शिकवलं तुम्हाला. आता हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला चार्ट वरती घेऊन जातो आता. ओके, आपण काही कंपन्यांचे एक दोन चार्ट बघू आणि मग तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तुम्ही हे सगळं कसं करू शकाल. एक मिनिट, मी एका वेबसाईट वरती घेऊन चाललो तुम्हाला ज्याचं नाव आहे ट्रेडिंग व्ह्यू. ओके, ट्रेडिंग व्ह्यू ह्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशाच्या अशा बघू शकता. मी हे तुम्हाला ऍक्च्युअल जे आहे ते चार्ट दाखवतो. आता हा जो चार्ट आहे तो त्याच्यामध्ये आता आपण जे शिकलो त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, मला चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्याल. ओके, एकच मिनिट. चॅटबॉक्स मी ओपन करून घेतलेला आहे. मी तुम्हाला जसे प्रश्न विचारतो तसे उत्तर देत चला, आपण जे आता शिकलो त्याच्या हिशोबाने. बघा, प्राइसेस खाली आले, लाल आणि हिरवी कॅन्डल. काय करायचं इथं? कोणता सिग्नल आहे सांगू शकता? कशाचा सिग्नल आहे हा? येस, सागर सर राईट, सोनाली मॅडम राईट, भोला सर राईट. ओके, सगळेच बाय बाय करायला लागले. येस, बाय करणे बरोबर. प्राइसेस वरती गेले, हिरवी आणि लाल कॅन्डल, इथं काय करायचं सांगा? पहिले सगळं उत्तर बरोबर होतं. सेल राईट, सागर सर, सोनाली मॅडम, योगिता मॅडम, भोला सर, अशोक. येस, सगळे बरोबर, सेल बरोबर. परत खाली आला लाल हिरवा, परत बाईंगचा सिग्नल, परत वरती गेला हिरवा लाल सेलिंग, परत खाली लाल हिरवं बाईंगचं सिग्नल. बघा का, जेव्हा जेव्हा बाईंगचं सिग्नल आलाय प्राइसेस वरती गेलेले आहेत. म्हणजे मी जर इथं बाय केलं असतं, मी जर इथं बाय केलं असतं तर प्राइसेस वरती गेले, प्रॉफिट झाला असतं. इथं बाय केलं असतं, प्रॉफिट झाला. वरती वरती गेल्यानंतर मी इथं सेल केलं, मला प्रॉफिट बुक केलं, याच्यानंतर खाली पडलाय. परत इथं बाय केलं, परत वरती सेल, परत खाली बघाय, खाली आलं लाल हिरवी बाय. ओके, परत वरती गेला हिरवी लाल सेल, परत खाली लाल हिरवी बाय. आणि प्रत्येक वेळेला असं कसं काय घडतं? कसं काय असं प्रत्येक वेळेला घडतं सांगतो तुम्हाला मी. परत वरती गेलं, इथं हिरवी लाल सेल, परत खाली आलं लाल हिरवी बाय, परत वरती गेलं. आता इथे शेवटी काय आहे सांगा? हा शेवटचा सिग्नल कसला आहे? इथं प्राइसेस वर गेले, इथे हिरवी लाल आहे, काय येणार? बरोबर, सेल. राईट. प्रत्येक वेळेला तसंच घडतंय आणि हे सगळ्याच स्टॉकमध्ये सगळ्याच चार्ट वरती ही बेसिक तुम्हाला मी शिकवतोय. सगळ्या डिसिजन ह्याच्यावरती घ्यायचे नसतात, अजून काही गोष्टी आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. पण ह्याच्यामध्ये सहज हे बघून आपल्याला ओळखता येते की कधी काय झालेलं, कधी काय. हे कसं काय असंच घडतं? का बरं नेमकं प्रत्येक वेळेला हे असे सिग्नल येतात
आणि तशाच त्या सिग्नल प्रमाणे ते वरती जात आहे आणि तसेच सिग्नल आले की ते खाली पडतंय. का बरं असं होतं ते तुम्हाला मी सांगतो. कारण की चार्ट जे असतात, चार्ट लोक बाय करतात ना, जेव्हा ह्या स्टॉकमध्ये खरेदी व्हायला लागते चार्ट वरती जायला लागतात, हिरवे कॅन्डल्स यायला लागतात. जेव्हा सेल करायला लागतात त्याचे चार्ट खाली पडायला लागतं, म्हणजे लाल कलरचे कॅन्डल येतात खाली यायला लागतं. मग कोण बाईंग सेलिंग केल्यानंतर हे होतं, तर कोण करतं त्याच्याशी काहीच मतलब नाही. आता कसं ओळखायचं की कोण केल्याने हे होतं ते तुम्हाला दाखवतो. आता मी याच्यावरती एक लाईन टाकून डेट टाकतो बघा इथं. ओके, ही लाईन आणि डेट आहे. हे मी डेट आणि लाईन का टाकलेली तुम्हाला सांगून देतो. ओके ओके, इथं बघा तुम्ही दिसेल की ही निळ्या कलरची लाईन आहे आणि इथं 1 जानेवारीला त्याच स्टॉकमध्ये आता मी तुम्हाला दाखवलं ना त्याच्यात 1 जानेवारीला हा सिग्नल आलाय. सांगू शकता मला हा कसला सिग्नल आहे? 1 जानेवारीला, 1 जानेवारीला काय करायचं आलेलं इथं? येस, राईट, 1 जानेवारीला सेलिंगचा सिग्नल दिसतोय. राईट सागर सर, बाकीच्यांना काय वाटतं? येस, सेलिंगचा सिग्नल आहे, म्हणजे 1 जानेवारीला हा स्टॉक विकून बाहेर पडायला पाहिजे होता. का बरं 1 जानेवारीला इथं सेलिंगचा सिग्नल आलाय? हा एचडीएफसी बँकचा स्टॉक आहे. एचडीएफसी बँकनी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये बिझनेस चांगला केलेला नव्हता, त्यांचा परफॉर्मन्स चांगला नव्हता. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिन्याचा परफॉर्मन्स चांगला नाही आहे हे सगळ्यात आधी मॅनेजमेंटला कळतं, कंपनीच्या मालक लोकांना आणि आतल्या लोकांना कळतं. बाहेरच्या लोकांना जेव्हा न्यूज मध्ये येईल तेव्हा कळेल. ओके, सो आतल्या लोकांना कळालं की अरे आमचा मागच्या 3 महिन्याचा परफॉर्मन्स चांगला नाही बरं का, आणि ही बातमी जेव्हा उद्या मार्केटमध्ये येईल तेव्हा हा स्टॉक खाली पडू शकतो. लोक घाबरून म्हणतात की अरे यांचा परफॉर्मन्स चांगला नाही, विका विका असं करू शकतात. सो मग आतली लोक काय करतात, ते आतली लोक त्यांना जेव्हा हे कळालं तेव्हा त्यांनी हा स्टॉक विकला. तर इथं रेड कॅन्डल एक तयार झाली, आतल्या लोकांनी विकला. मग चार्टला कळतं का कुणी विकलं कुणी केलं? नाही, चार्टला कोणाला काहीच कळत नाही कोण विकते कोण खरेदी करते. विकलं की तो रेड बनवतो, खरेदी केलं की हिरवा बनवतो. आतल्या लोकांनी सेल केला. 1 तारखेला इथं क्लिअर कट 1 जानेवारीला इथं सेलिंगचा सिग्नल आला, कारण की त्यांचा बिझनेस चांगला झालेला नव्हता. आतल्या लोकांना माहिती आहे प्रॉफिट बुक करो इसमें से निकलो बाहर, त्यांनी ते केलं. त्याच्यानंतर न्यूजमध्ये जानेवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ही न्यूज आली की एचडीएफसी बँकमध्ये मागच्या 3 महिन्याचे लॉसेस आहेत बुक केलेले. हे बघितल्यानंतर लोक धडाधड धडाधड सेल करायला लागले आणि स्टॉक बघा किती खाली पडला. तो 1700 रुपयेवरचा स्टॉक जवळजवळ 1350-1400 रुपये पर्यंत येऊन पडला. आता हे न्यूज मध्ये बघून उपयोग होणार आहे का आपल्याला? नाही, कारण की न्यूज मध्ये झालेल्या गोष्टींचे बातम्या येतात. हे समजून घ्या. तुम्ही जेव्हा न्यूज बघून ठरवत असाल बाईंग सेलिंग करायचं चुकीचं आहे, कारण की त्याच्यावर झालेल्या गोष्टी येतात की एचडीएफसी बँक मध्ये लॉस झाला, किंवा इथं ह्या रशियानी युक्रेनवरती बॉम्ब टाकला, किंवा इलेक्शन मध्ये ही पार्टी आली, किंवा तिथं ह्या कंपनी अशा प्रॉब्लेम झाल्या, त्या मॅनेजमेंट ते प्रॉब्लेम झालं, झाल्यानंतर बातमीत येतं. आणि दुसरी गोष्ट बातमीत कुठली येते? पहिली येते झालेली गोष्ट. दुसरी बातमीत न्यूज चॅनलमध्ये कुठली गोष्ट येते? जी पैसे देऊन आणली जाते. संतूर साबण मागच्या 40 वर्षापासून टीव्हीवरती आहे, फेअर अँड लवली टीव्हीवरती आहे, पैसे देऊन, की हे साबण जवान बनवतं, ही क्रीम गोरी बनवते. बनवते का ऍक्च्युली? नाही. मग त्याच्यावर जाहिरात जर येत असेल, मग ती जाहिरात कशी येते? तर ती ठरवून येते तिथल्या त्या यांच्याबरोबर हे असतं, पॅकेजेस असतात, किंवा आमची मुलाखत घ्या आणि सांगा की ही कंपनी अशी आहे ती तशी आहे. हे सगळे पाकिटं दिले जातात आणि त्याच्यावरती न्यूज येते की ही कंपनी चांगली, इन्व्हेस्ट करा, किंवा ह्या कंपनीमध्ये असं असं होऊ शकतं, इन्व्हेस्ट करा. हे कुठल्याच न्यूज बघून ठरवायचे नसतात. न्यूज हे खरेदी केले जातात किंवा झालेल्या गोष्टींचे न्यूज असतात. हे काहीच कामाचे नाही आपल्या. चार्ट कामाचा आहे. चार्ट आपल्याला आधीच सांगून देतो. आणि कुठलीही तुम्ही अशी न्यूज घ्या, करोनाच्या आधी चार्टने सांगितलेलं होतं. करोनाच्या आधी तुम्हाला सांगतो, युक्रेनवरती बॉम्ब पडला त्याच्या आधी चार्टमध्ये महिनाभर आधी, करोनाचे यायच्या 2 महिन्या आधी, कुठली सिलिकॉन नावाची बँक बुडाली, भारतातली, सॉरी, जगातली सगळ्यात मोठी कंपनी, ह्याच्यातली, अमेरिकेतली, ती कंपनी बुडाली त्याच्या आधी चार्ट वरती आलं होतं. कुठल्याही इलेक्शन मध्ये तुम्हाला सांगतो बीजेपी येणार आहे ही सगळी जाहिरात करून केलेली होती. जे एक्झिट पोल होते, सगळ्या चॅनलचे एक्झिट पोल चुकीचे ठरलेले आहेत. तुम्ही जाऊन चेक करू शकता, सगळ्या चॅनलचे एक्झिट पोल चुकीचे ठरलेले आहेत, कारण की ते पैसे देऊन आणलेले होते, ते ऍक्च्युअल नव्हते. त्याच्यात तुम्हाला बघायला, तुम्ही हे बघितले असे रील्स बघितले होते किंवा व्हिडिओ बघितले होते, ज्याच्यात खूप मोठे मोठे लोक, पॉलिटिशियन सांगतात ये उठा लो, ये खरीद लो, ये ले लो, मार्केट तो ऊपर ही जाने वाला है. आणि काय झालं मार्केट इलेक्शनच्या दिवशी?
किती जोरदार खाली पडला. आणि हे मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला माझ्या बॅचची रेकॉर्डिंग दाखवू शकतो, ज्याच्यात मी स्पष्ट सांगितलेलं इथून मार्केट खाली पडणार आहे. कारण की त्याच्यात क्लिअर कट सिग्नल होता. कारण की हे लोक जेव्हा आपला फायदा घेतात तेव्हा हे आधीच डिसिजन घेतात. आणि हे आधी जेव्हा डिसिजन घेतात तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली चार्ट वरती कळून जातं. कसं? मग ते तुम्हाला त्याचं एक उदाहरण दाखवतो. आता मी तुम्हाला एचडीएफसी दाखवलं, अजून एक उदाहरण दाखवतो. खूप गाजलेला स्टॉक, गाजलेली न्यूज, अडानी एंटरप्राइजेस. अडानी एंटरप्राइजेस काय झालं होतं? अडानी एंटरप्राइजेसला जानेवारी 2023च्या दरम्यान हा स्टॉक, 4,000 रुपयाचा स्टॉक, जवळजवळ 1,200 रुपयाला येऊन पडला खाली. कसं काय? तर हिंडसबर्ग नावाच्या कंपनीनी ह्यांची एक रिपोर्ट आणली होती सगळ्या सोशल मीडियावरती की ही कंपनी काहीतरी चुकीचं काम करते आणि ही कंपनी चांगली नाहीये, असं त्यांनी न्यूज काढली होती. कधी? तर जानेवारी 2023 मध्ये न्यूज होती. म्हणून हेच बघा, एवढा स्टॉक पडला होता. पण त्याच्या आधी तुम्ही जर बघितलं, मी तुम्हाला झूम करून दाखवतो, हे बघा, तुम्ही बघितलं तर प्राइसेस वरती गेले. इथं सिग्नल दिसते तुम्हाला क्लिअर कट. हे बघा, तुम्हाला दाखवतो, हा सिग्नल कधी आलाय. हे बघा, हिरवी आणि लाल कॅन्डल, सेलिंगचा सिग्नल दिसते तुम्हाला. हिरवी दोन सिग्नल आलेले आहेत. कधी? डिसेंबर 2022 मध्ये सिग्नल आलाय. कारण की ही न्यूज बाहेर यायच्या आधी या लोकांनी यांचे स्टॉक विकले होते. आणि हे जेव्हा स्टॉक विकतात तेव्हा हा चार्ट असा बनतो. असा चार्ट बनला की तिथे सिग्नल आला. न्यूज मध्ये अजून काही आलं नव्हतं का यांचं? डिसेंबरला काहीच नव्हतं. तुम्ही जर बघितलं तर जानेवारीमध्ये न्यूज आली आणि तो स्टॉक दनादन खाली पडला. आणि खाली पडून इथं बघा, फेब्रुवारीमध्ये बाईंगचा सिग्नल तयार झाला. का? कारण की त्यांना क्लीन चिट मिळणार आहे हे त्यांना माहित होतं. इथं क्लीन चिट त्यांना मिळाली. क्लीन चिट मिळणार आहे ही सेटिंग त्या कंपनीने लावलेली होती. तर ती सेटिंग लावल्यानंतर त्यांना माहित होतं की बाबा आम्हाला क्लीन चिट मिळणार आहे, तर कधी बाय करायचं? तर इथं अराउंड 1,400-1,500 रुपयाला बाय केलं असतं तर आज स्टॉक, तो तुम्ही जर बघितलात तर तो आज स्टॉक किती रिकव्हरी दिली त्यांनी बघा. दिसतंय तुम्हाला? 3,000च्या वरती, कुठं 1,200 रुपयाच्या लेवलला, 1,400-1,500 रुपयाच्या लेवलला डबल झाले असते पैसे मागच्या या फेब्रुवारी पासून आतापर्यंत. का म्हणजे 4-6 महिन्यांमध्ये डबल पैसे. तुम्हाला लक्षात आलं? मी तुम्हाला थोड्या आधी स्क्रीनशॉट दाखवलं होतं की 6 महिन्यात दुप्पट, दाम दुप्पट हे असे होतात. जर तुम्ही हे शिक्षण घेतलं तर, हे जर तुम्ही प्रॉपर याचे रूल फॉलो केले तर हे